2016 मध्ये पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली खरी, पण विकासाच्या नावाखाली जनतेच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे। महानगरपालिका म्हणजे लोकांच्या समस्या सोडवणारी संस्था नसून केवळ नफेखोरी करणारी यंत्रणा बनली आहे, अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहसचिव फारुख पटेल यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढलेत। महाराष्ट्र आरसा न्यूजशी बोलताना त्यांनी पनवेलमधील प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर जोरदार हल्ला चढवला। महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचे सांगत पटेल म्हणाले आहेत की अनेक गावांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे। गावागावात रस्ते नाहीयेत, गटारे तुंबली आहेत आणि ड्रेनेजची कोणतीही व्यवस्था नाहीये। गेल्या 8 वर्षात एकही ठोस विकासाचे काम या गावामध्ये झालेले दिसत नाहीये। विकासाच्या गप्पा मारणारी पालिका प्रत्यक्षात झोपली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत फारुख पटेल यांनी प्रशासनाला धारेवर धरले। 8 दिवस नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाहीये। जिथे पालिकेने टँकर पुरवून दिलासा द्यायला हवा, तिथे प्रशासन गायब आहे। लोकांची कामे करण्याऐवजी पालिकेचा रस केवळ नफा देणाऱ्या टेंडरमध्येच आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। विकासाच्या नावाने शून्य असलेल्या पनवेल महापालिकेने घरपट्टीत मात्र अढाव्य वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले। एकीकडे सोयी सुविधा द्यायच्या नाहीत आणि दुसरीकडे अव्वाच्या सव्वा घरपट्टी आकारून लोकांना त्रास द्यायचा, हाच पालिकेचा कारभार आहे। टेंडरमध्ये प्रॉफिट दिसते, तिथेच पालिकेचे लक्ष असते, पण लोकांच्या प्रश्नांशी यांना काहीही देणं घेणं नाही, अशी सडकून टीका पटेल यांनी केली। गावोगावी फिरताना लोकांमध्ये असलेला संताप स्पष्टपणे दिसून येत असून ही नाराजी आगामी काळात पालिकेला महाग पडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा टेंडरचा खेळ थांबवून जनतेला त्यांचे मूलभूत हक्क कधी मिळणार, हा प्रश्न आता पनवेलच्या घराघरातून विचारला जातोय। 2016 मध्ये पनवेल महानगरपालिका बनविण्यात आली, म्हणजे अस्तित्वात आली। त्यात 29 गावे समाविष्ट केले। समाविष्ट केलेल्या गावामध्ये अनेक गावात वातावरण तापलेलं आहे। कुठल्याही गावामध्ये पनवेल महानगरपालिकेने विकासाची कामं केली नाही, यासाठी लोक नाराज आहेत। गावोगाव नाराजी आहे। याचे कारण गावोगावी विकास कामांची तुटवडा समोर दिसून आला। कोणत्याही कामं केलेली नाही। रस्ते, नाले, गटारे कोणतेच कामे केली नाही। पाणी एवढा 8 दिवसात पाणी लोकांना भेटला नाही। त्याच्यात पण असा का त्याची सोय, पाणी आला नाही, किंवा नळ आले नाही, किंवा पाईप तुटला कुठून, तर व्यवस्था महानगरपालिकेने लोकांची व्यवस्था करायची असतो, टँकर पुरवायची असतो, परत त्याचा टँकरचा खर्च पण महानगरपालिकेने द्यायचा असतो, किंवा नगरसेवकाचा हा काम आहे की लोकांना पाणी पुरवण्याचं येण्याचा यश मिळाला पाहिजे। त्याच्याऐवजी घरपट्टी एवढी भरमसाठ लोक घरपट्टी भरून कंटाळलेले आहेत। असे अनेक प्रश्न लोकांच्या समोर आलेले आहेत। गेल्या 9 वर्षापासून प्रलंबित आहेत। टेंडरची कामे मात्र काही लोक बोलतात हे केला ते केला, पण नुसतं टेंडरचीच कामं या पनवेल महानगरपालिकेने सुरुवात केली आणि टेंडरमध्ये त्यांचा प्रॉफिट आहे। टेंडरमध्ये काम केलेला मोठी कामं असली ते टेंडर निघतो, तीच कामं झाली, दुसरी कुठली कामं जास्त झालेली नाही। याच्यात दुसरी कामं दिसून येत नाही, टेंडरचीच कामं। आणि महानगरपालिकेने केलेली जनताची कामं, पनवेल महानगरपालिकेचे स्वतःचे प्रवासी वाहतूक म्हणजे बस सेवा नसताना टेंडर कसे काढायचे, ते नवीन बस स्टॉप जे बनवण्यात आलेले आहेत, याच्यात त्यांचा भ्रष्टाचार दिसून येतो। कारण आपल्या स्वतःची बस सेवा नाही आणि बस स्टॉप सर्वकडे बनवून मोकळे करून ठेवलेले। हे कशासाठी? NMT बस, नवी मुंबई यांनी स्वतःचे बसेस आहेत म्हणून त्यांचे बस स्टॉप आहेत, ते पण नुसते खांब उभे करून। असे नाही की एवढे मोठे बस स्टॉप बांधून दाखवायचा का हे केले आम्ही केले हे केले। कारण काय? की ते
दुसरा कुठला महत्त्वाचा नाही. परत भरमसाठ पैसे संपवले तलावासाठी. तलावाचा टेंडर, ते पण टेंडर म्हणजे कसा, महानगरपालिकेला लोकांची घरपट्टी, पब्लिकची घरपट्टी जमा होतो, त्या घरपट्टीमधून ही कामं केलेली जातात आणि तो टेंडरला पैसा मिळतो. या अशी कामं त्या टेंडरमधून आणि जनतेच्या पैशांनी आणि महानगरपालिकेने ही कामं केलेली आहेत. हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.